आपलं शालेय जीवन अनुभवलं. आज 20 वर्षानंतर पुन्हा एकदा ते शाळेचे दिवस पुन्हा अनुभवण्यासाठी गेली 30 वर्ष या क्षणाची ज्या पद्धतीने विद्यार्थी वाट पाहत होते त्याच पद्धतीने आम्ही सुद्धा पहिल्यांदा हा क्षण अनुभवतोय. आम्हालाही अतिशय आनंद होत आहे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. तुटायची नाय ही दोस्ती, तुटायची नाय. सुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे माझा यार, नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती, तुटायची नाय. अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर. क्षणात बसती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. कुठे झाला रे? दोस्ती आपली न्यारी, फिरबू दुनिया सारी, मग ताला बरी नाचेल टिंग डॉंग डिंग. जिंदगी तुफानी, आड ये वो कोणी, शिकू धडा त्यांना हे 1 2 3. अरे तुझी माझी आ माझी तुझी, तुझी माझी आ माझी तुझी आणि माझी. ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे तुटेल का रे हात दोस्तीचा, नाही 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 नाही. तुटेल का रे बाजा यार, नाही 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 नाही. दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. आनंददायी अशा माजी विद्यार्थी मेळाव्याचं अध्यक्षस्थान आपल्या विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक आदरणीय जाधव सर यांनी स्वीकारावं असे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो. गीते सरांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली, मी त्या सूचनेला आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, विद्यालयाचे मुख्याध्यापक, माझे सर्व सहकारी बंधू भगिनी,
त्याचप्रमाणे विद्यालयाचे ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विद्यालयामध्ये असतं, कारण सलग 6 वर्ष या मातीमध्ये या ज्ञानाच्या पवित्र मंदिरामध्ये जडणघडण होऊन जसं एखादा पिल्लू त्याला धुमारे फुटावेत आणि त्यानं अवकाशामध्ये विहार करावा, तसा विद्यार्थी इथून बाहेर पडतो आणि स्वतःच्या वाटा स्वतःचे मार्ग स्वतः शोधत असतो. आणि आपल्या या जीवनाची अव्याहत वाटचाल करत असताना आमचं नेहमी म्हणणं असतं की जीवनामध्ये पुढे चालत असताना पुन्हा 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 मागं वळून बघितलं पाहिजे. आपल्या वेळेला जे काही नव्हतं, जसं दिसत होतं, खरोखर त्याच्यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. आणि हा बदल पाहण्यासाठी माझे विद्यार्थी की ज्यांचं शाळेवर प्रेम आहे, खऱ्या अर्थानं ज्यांच्याकडे आदरातिथ्य करण्याची भावना आहे, काहीतरी ऋण फेडण्याची भावना आहे आणि म्हणून सतत आपल्या विद्यालयावर प्रेम करून त्यांनी शाळेसाठी काही देणं केलं. प्रथमतः सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनींचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्र, या ठिकाणी आपली जडणघडण होत असताना, आम्ही काम करत असताना आम्हाला आले जे अनुभव आहेत, कारण विद्यार्थी घडवत असताना आम्हाला कधी वडिलांची कठोर भूमिका घ्यावी लागते, तर कधी आईची ममता, माया आणि प्रेमानं त्या विद्यार्थ्याला कुरवळावं लागतं. आणि म्हणून कठोर भूमिका घेत असताना विद्यार्थ्याच्या मनामध्ये आपल्या गुरुबद्दल कटुता निर्माण होणे स्वाभाविक आहे. परंतु जर आईनं आपल्या मुलावर योग्य संस्कार करत, जर त्याच्याकडून काही चुकीचं घडत असेल, त्याचं वर्तन जर बिघडत असेल आणि आईनं त्याच्या वर्तनावर किंवा चुकीच्या गोष्टीवर जर पांघरून घातलं, तर भविष्यामध्ये ते मूल दिशा भरकटण्याची त्याची अवस्था असते किंवा तो दिशा भरकटतो आणि परिणामी वाईट मार्गाला जाण्याची शंका असते. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना जडणघडण तुमची करत असताना आम्हाला तशाही प्रकारच्या भूमिका या घ्याव्या लागतात. आणि त्याचाच फळ आज सिव्हिल इंजिनियर आहे, त्याच्यानंतर पोलीस मध्ये आहेत, वेगवेगळ्या पदावर मुलं काम करतायत. आणि ज्या वेळेला त्यांच्या मनात या विद्यालयाविषयी अशा प्रकारची भावना निर्माण होते, निश्चितपणे मला गर्व आणि अभिमानाने मी सांगत असतो की आमच्या मेहनतीचं हे जे फळ आहे, हे मेहनतीचं फळ म्हणजे आज बसलेले माझे विद्यार्थी आहेत. आणि म्हणून आम्ही चांगलं काम करत असताना आम्हाला काही वाईट प्रसंगही किंवा काही गोष्टी आमच्या बाजूला बद्दल घडत असतात, परंतु त्याचाही विचार न करता आम्ही या ठिकाणी काम करत असतो. विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की तुमच्या वेळेला इथं जे सगळं काही दिसत होतं त्याच्यामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. या ठिकाणी वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहे, सावली मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या विद्यालयाची निकालाची परंपरा अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारची आहे. आजही परिसराच्या मानानं आपल्या विद्यालयाचा विद्यार्थी अतिशय संस्कारी आणि शिस्तप्रिय आहे. कारण आमचं एम भूमिका पहिल्यांदाची असते, त्या विद्यार्थ्याला पहिल्यांदा 5वीला प्रवेश घेतल्यानंतर शिस्तीच्या चौकटीमध्ये आणायचं. जर त्याच्या शरीराला योग्य वळण लागलं तर त्याच्या मनाला योग्य वळण लागेल. आणि शरीर आणि मन म्हणतात की जसं मन सांगतं तसं शरीर वागतं. जर त्याच्या मनाला वळण लागलं, त्याच्या शरीराला वळण लागेल आणि तो एकदा शिस्तीच्या चाकोरीमध्ये आला तर निश्चितपणे आपल्या उत्तुंग अशा ध्येयाकडे तो झेप घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच आम्ही करत आलो आणि म्हणून हे तुमच्या समोर दिसणारं फळ आहे. आम्ही आधी विद्यार्थ्यांना शिस्त लावायचा प्रयत्न, त्याच्या शरीराला मनाला वळण लावायचा प्रयत्न आणि नंतर तिसरं आमचा त्याच्या अभ्यासाकडे लक्ष, या चाकोरीतून आम्ही जात असतो. आणि म्हणून आजचा दिवस अतिशय भाग्याचा आहे. मी प्रस्तावनेमध्ये जास्त बोलणार नाही किंवा प्रस्तावना ही जास्त नसते म्हणून मी आटोपतो घेतो. माझी विद्यार्थ्यांनी जे काही साहित्य, क्रीडा साहित्य आपल्यासाठी आणलंय, खरोखर उत्कृष्ट अशा प्रकारची कौतुकाची कामगिरी त्यांनी केलेली आहे. मी आवर्जून आपल्याला विनंती करतो की असंच विद्यालयावर आपलं प्रेम असू द्या. अजून जे काही अपूर्ण दिसतंय ते पूर्ण करण्यासाठी आपला हातभार आणि आपलं योगदान अतिशय महत्वाचं आहे. आम्ही आता परतीच्या वाटेवर आहोत.
दोन 3 वर्ष आमचे राहिलेले आहेत. परंतु इथे आम्ही पण ज्या दिवशी प्रवेश घेतला त्या दिवसापासून हे सगळं वैभव वाढवण्यासाठी अतिशय कष्टानं आणि श्रमानं घामानं आम्ही या ठिकाणी वाटचाल करत आलेलो आहोत. आपल्या डोळ्यासमोर सगळा बदल झालेला दिसतोय. असंच प्रेम सर्वांवर असू द्या. तुम्ही आज आलात, आम्हाला खूप आनंद झाला. असाच आनंद अव्याहतपणे आपल्या सर्वांमध्ये असू द्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. आणि जाता जाता तुम्ही ज्या वेळेला हा कार्यक्रम तुमच्या डोळ्यासमोर घडलेला घेऊन तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करत आहात, भविष्यात तुमच्याही मित्रमंडळींना तुम्ही विद्यालयाचं वैभव सांगताना सांगू शकाल की आमचं विद्यालय हे कसं आहे हे सांगताना अभिमानाने गर्वानं तुम्ही सांगू शकाल. काय झाडी, काय डोंगर, काय शाळा, अभिमानानं समज काय. ओके, तर ही गोष्ट, ही भावना, हा अभिमान, ही गर्व आणि या मातीकडे, या ज्ञानाच्या पवित्र मंदिराकडे आपलं असंच लक्ष राहील आणि असू द्यावं अशी मी विद्यालयाच्या वतीनं विनंती करतो आणि माझी प्रस्तावना थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ते 10वी शिक्षण घेतल्यानंतर या गुरूंच्या आशीर्वादाने आज मी माझ्या स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी आहे. माझ्या आयुष्यामध्ये एक गोष्ट अशी घडलेली आहे का जी कधीच कोणाच्या आयुष्यामध्ये घडू नये. परंतु आज माझ्याजवळ माझा जॉब, या एकच गोष्टीच्या जोरावरती मी माईकमध्ये बोलण्याचं धाडस करते. माईकमध्ये बोलायला इथे सर्वांना जमेल आणि जमतं असं नाहीये, परंतु आज इथे बोलून मला खूप गर्व येतोय आणि आहे, आयुष्यभर राहील. मला जास्त काही बोलता येणारही नाहीये, परंतु आज मी ज्या ठिकाणी आहे ते सगळं माझ्या इथं रिटायरमेंटला जवळ आलेल्या शिक्षकांमुळेच आहे. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे का मी त्यांनी दिलेलं मार्गदर्शन हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आणि मोलाचं ठरलंय. एवढं बोलून 2 शब्द संपवते. फायटिंग स्पिरिट आमच्या सर्वांसाठी सुद्धा एक आदर्श आणि प्रेरणादायी आहे. आम्ही या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्ञात आहेत. मी 5वी ते 10वी या शाळेमध्ये या गावात शिकले. परिस्थिती नसताना शिकले. आपले बाबुळके सर, गिते सर, आंधळे सर, राहणे मॅडम, सोसे मॅडम, कांबळे सर, खेमनार मॅडम, हे सगळे रोज आले का घरी सांगू, आम्ही नाही अभ्यास केला घरी सांगू, शिक्षण करा, अभ्यास करा. केला अभ्यास आम्ही. पण आता ठाणे ग्रामीण जिल्हा पोलीस येथे बदलापूर कुळगाव पोलीस स्टेशन येथे आता सध्या कार्यरत आहे. माझं नाव महेश बबन सोसे. मी सिव्हिल इंजिनियर आहे. बांधकाम विभाग हा माझा आहे. मी पुण्यामध्ये कार्यरत आहे. परिस्थितीनुसार आम्ही या शाळेमधनं शिकून गेलेलो आहे. सगळे शिक्षक वर्ग यांनी आम्ही एक एक असं करता करता शेवटचा वर्ग पासआउट झालो. त्यानंतर आम्ही आमचे पुढचे निर्णय घेऊन त्या हिशोबाने कामात सुरुवात केली, शिक्षण पूर्ण केलं आणि आज आम्ही चांगल्या पदावर कार्यरत आहात. तुम्हीही या सरांच्या मार्गदर्शनाखाली जे काय आहे जेवढं घेता येईल तेवढं घ्या. पुढील पिढीसही सांगा आणि आपल्या येथील शाळेची पटसंख्या वाढवा. आपले मित्र असतील, शेजारचे असतील, त्यांना सांगा की आपल्या शाळेत जे शिक्षण मिळत आहे हे एक चांगल्या प्रतीचं शिक्षण आहे. तरी त्याबद्दल तुम्ही सर्वांनी त्या गोष्टीची जाणीव करून घ्यावा. हे जे झाडं वगैरे आहेत हे आम्ही ज्यावेळेस तिथं शिकत होतो त्यावेळेस काही नव्हतं. आज हे सगळं ग्रीनरी बघून आनंद होत आहे. हे ज्या सुविधा ज्या झाल्यात या बघून आनंद होत आहे.
पुढे काही लागत असेल तरी आम्ही या शाळेस मदत करूया, तशी आमची सर्वांची इकडे लक्षात आहे. आम्ही सर्वजण शाळेसाठी अजूनही काही करता येईल त्याचाही विचार करत आहोत. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपतो. आम्ही जो प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला होता छोटा आहे, पण त्या कार्यक्रमाला त्यांची अनुमती तात्काळ मिळाली. आमच्या बरोबर त्यांनी या कार्यक्रमाचं खूप नियोजन केलं. त्या कार्यक्रमामध्ये आमचे मित्रही होते, जे गावी होते. त्यांनी जवळजवळ सगळ्याच कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आज इथं येण्याचं एकमेव कारण आहे, आम्ही कुठेतरी बाहेर आहोत, आम्ही एकमेकांना भेटत नाहीये, भेट होत नाही आमची. ते निमित्त तर होतच होतं, पण त्यासोबत तुमच्याही सोबत आम्हाला बोलता यावं, भेटता यावं. थोडे अनुभव तुमचे असतील, थोडे अनुभव आमचे असतील, यासाठी हा प्रयत्न होता. तो शाळेतील शिक्षकांनी चांगल्या प्रकारे पूर्ण केला, त्याबद्दल मी सगळ्यांच्या मार्फतीने त्यांचे अभिनंदन करतो. बस या व्यतिरिक्त काही नसणार आहे. तुम्हीही प्रयत्न करा. शिक्षक हे आपले गुरु आहे. कधीतरी तुमच्या प्रगतीसाठी जर त्यांनी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तर त्या घ्यात चला. आज जर त्या घेतल्या तर भविष्यात तुम्हाला त्या कामं येते. म्हणून त्यांचा आदर करा, त्याच्यासोबत असेच सौजन्याने वागा. आणि तुम्ही असा निश्चय करा की एक दिवस आम्ही पण इथे येऊ आणि आमच्या समोर कोणतरी बसलेलं असेल. बस असे एक उद्दिष्ट ठेवा. बस बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर. तुम्ही बालमित्र आणि तुमच्यासारखेच बालमित्र होतो. 5वी पासून 10वी पर्यंत, काही मित्र तर 1ली पासून 10वी पर्यंत, 12वी पर्यंत आम्ही सर्व एकत्र राहिलो. 10वी मधून एकत्र गेलो. कोण जॉबला गेलं, कोण पुण्याला गेलं, मुंबईला गेलं, सगळे विखुरलेले होते. सगळ्यांना बोलवायचं. मला सरांनी कधी शाळेत कुठलीही गरज लागू द्या, टँकर लागला सचिन ये, आलो. तुम्हाला इलेक्ट्रिकचं काम करायचं असलं सचिन हजर. कुठलंही काम असलं सर एक हक्काने बोलवता. आणि सरांची माझा इलेक्ट्रिक व्यवसाय करतो, मला तुम्ही सगळं नेहमी शाळेत बघता, त्यामुळे नाव नंबर सांगायची काही गरज नाही. सरांच्या माझ्या वैयक्तिक व्यवसायाची सेवा करण्याची संधी मला आपल्या शिक्षकांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तर मला या ठिकाणी असं सांगायचंय, जे आमचे मित्र आज बाहेर गेले त्यांना बोलवण्याचा एवढा उद्देश होता. कोण अमेरिकेत जाऊन आलं, कोण कुठं जाऊन आलं, आपल्याला फक्त हे नाव ऐकलेले असतात. परंतु हे प्रत्यक्ष हे मुलं, आमचे काही मित्र दुसऱ्या अमोल सारखा विद्यार्थी दुसऱ्या देशामध्ये जाऊन जॉब करून आपल्या मायदेशी परत आलाय. त्याचेही आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत. या कार्यक्रमासाठी आम्हाला इथं बोलवलं. सरांनी व्यासपीठ उभं दिलं आम्हाला. सरांनी पहिल्या दिवसापासून एक सहकार्याची भावना केली. तुम्ही या, तुम्हाला पाहिजे तसा हक्काचा कार्यक्रम, हक्काचं व्यासपीठ इथं राहील, तुम्हाला पाहिजे तसं कार्यक्रमाचं नियोजन करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे, कुठलीही अडचण नाही. तुम्हाला यायचं असेल, जेवण बनवायचं असलं बनवा, तुमचं नियोजन सांगा, आम्ही तुमच्या पाठीमागे आहे. सरांनी एवढं सहकार्य केलं. हा कार्यक्रम करण्यासाठी माझे मित्र रवींद्र डागरे असतील, बाकी संदीप गुगे असतील, रात्री त्यांना ड्युटी, कामाची ड्युटी असेल, 11 वाजू 12 वाजता आज काय नियोजन केलं, जेवणाचं नियोजन झालं, गिफ्ट आणायचं, गिफ्टवर सर्वांना एकत्र घेऊन चर्चा झाली, सगळ्यांच्या मनानुसार गिफ्ट घेतले. काही यानंतरही घेऊ, सगळ्यांचा विचार झाला आपण शाळेत एकत्र येऊ. शाळेत ज्या गोष्टीची अडचण असेल ती आपण सर्वजण एकत्र येऊन त्याच्यावर विचार करू आणि पुढच्या वर्षी यायच्या अगोदर ती गोष्ट नक्कीच आपण घेऊन येऊ, असं सरांना सांगतो. आपल्या सरांच्या मनात ज्या इच्छा होती, शाळेला ज्या गोष्टीची गरज आहे, सरांनी त्या बोलून दाखवल्या. पण वेळेअभावी प्रत्येक जणांना इथे येऊ शकत नव्हता, त्यामुळे आम्ही आणि काही गोष्टी वेळेत होणार नव्हत्या, त्यामुळे आम्ही सांगितलं आपण यावर्षी कार्यक्रम करून घेऊ. काही आमचेच मित्र म्हणे आता कार्यक्रम नको, दिवाळीला करू, आपण गावच्या यात्रेला एकत्र येऊ. म्हणलं ठीक आहे, एकदा हा कार्यक्रम करू, एक प्रातिनिधिक आपण सुरुवात करू. यानंतर भविष्यात येऊन जे शाळेला पाहिजे ती गोष्ट आम्ही नक्कीच पुरवण्याचा प्रयत्न करू. एवढे बोलतो आणि थांबतो. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, सर्व माझ्या आणि रवीच्या विनंतीला मान देऊन सगळे मित्र आलेत, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल सर्वांचा मी आभारी आहे. धन्यवाद. कारण IT मध्ये आम्ही शक्यतो मराठीमधून बोलत नाही, आम्हाला इंग्लिशच बोलायची सवय असते. तर मराठीमध्ये मी भाषण पण जास्त कधी केलेलं नाहीये, तरी पण मी प्रयत्न करतो बोलण्याचा.
सरांनी सांगितलं, मी सचिन नानासाहेब कुटे, मी पुण्यात आहे. गेल्या 10 वर्षापासून मी IT मध्ये काम करतोय, हिंजवडी अशा ठिकाणी. माझं 5वी ते 10वी पर्यंत शिक्षण ह्या शाळेत झालं. मूळचा मी नगरचा म्हणजे मुक्काम पोस्ट ढवळपुरी तालुका पारनेर, पण माझं मामाकडे शिक्षण झालेलं. तर मी मामाकडे माझं शिक्षण पूर्ण केलं. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला एक मार्गदर्शन करण्याचं तात्पर्य असं की माझं पण खूप बिकट परिस्थितीमधून शिक्षण झालेलं आहे. 10वीच्या नंतर 11वी 12वी मी संगमनेरला गेली. नंतर असं ठरलं की काय करायचं पुढं. आता त्यावेळेस मार्गदर्शन करणारं कोणी नव्हतं. मग ठरवलं की नाही आता BSc ॲग्री करू आपण. त्यामध्ये खूप स्कोप होता. BSc ॲग्री मग कुणी तर सांगितलं नाही IT मध्ये खूप स्कोप आहे, तुम्ही IT मध्ये जा असं तसं. मग IT मध्ये मी BCA केलं. त्यानंतर पुण्याला गेलो, पुण्याला MCA केलं आणि मग नंतर मी जॉबला लागलो. तर मी विद्यार्थी तुम्हाला असं सांगेल की तुम्ही आयुष्याच्या वाटेवरती जसं पुढे पुढे चालाल तुम्हाला खूप काही अडचण येतील, कोणी व्यवस्थित गाईड करणार नाही किंवा मग तुम्हाला अशा अडचणी येतील की फायनान्शियल अडचणी पण असतील. तर आम्ही विद्यार्थ्यांनी सर्वांनी इथं नंबर दिलेले, आम्ही वही रजिस्टर मी बघत होतो की तुम्ही शिक्षकांना विचारा, आम्ही तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करू. म्हणजे ते आमचं पहिल्यापासून असंच ठरलं होतं. हा एक भाग झाला. मी ह्या कार्यक्रमाची बेसिकली सुरुवात करण्यासाठी रवीने सुरुवात केली. रवी, सचिन नागरे असा, निलेश जोशी असेल, हा कार्यक्रम घडवून आणण्यासाठी साऱ्या विद्यार्थ्यांना इथं बोलवण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. त्याबद्दल त्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो. इथे जमलेले माझे विद्यार्थी असेल, सर्व शिक्षक असेल, त्यांचाही मी आभार मानतो. आणि तुम्ही विद्यार्थी आता 5वी पासून 10वी पर्यंत शिकत आहात, पुढे तुम्हाला जायचं आहे. स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवा. तुम्ही जगामध्ये असं कोणतीही गोष्ट नाही की तुम्ही ते मिळवू शकत नाही. स्काय इज द लिमिट, मी असं म्हणतो. ठीक आहे, मी एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. आम्ही 6 वर्ष ज्या शिक्षकांना ऐकत होतो आणि आज 6 मिनिटाचा ना आम्ही आमचे सर आम्हाला ऐकत आहे, हा तर सगळ्यात एक वेगळा क्षण आहे. आणि आपण ही जी आता परिस्थिती बघत आहे इथं आपल्या आसपास, जे आता हे सगळं ज्यावेळेस आम्ही आमचं पहिलं ज्यावेळेस ॲडमिशन घेतलं 1996ला आणि नंतर 2000ला या शाळेत ॲडमिशन घेतल्यानंतर आणि ह्या गावची परिस्थिती, आपल्या गावची परिस्थिती त्यावेळेस कल्पना करण्या इतकी नव्हती. आपल्या शाळेचे शिक्षक त्यावेळेस विदाऊट सॅलरी आपल्या सर्वांसाठी शिकवत होते. बरेचसे शिक्षक दुसऱ्या बाहेरच्या गावातून सायकलवरती येत होते आणि या गावची परिस्थिती त्यावेळेस एकदम क्रिटिकल होती. पण त्या काळामध्ये आपल्या कोणत्याही शिक्षकांनी म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ सॅलरी, म्हणजे पगार असो नसो किंवा किती मुलं आहे, कुठल्या गावचे आहे, हा कोणताही भेद न करता आणि पूर्ण त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने त्यांना मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला. मित्र असं म्हणेल की आताची जी शिक्षणाची जी पद्धती आहे मे बी थोडी सॉफ्ट असू शकते, पण त्यावेळी जे शिक्षकांनी जो आमच्यासाठी त्रास घेतला, जे डेस्परेटली किंवा जे एकदम मनातून शिकवलं. आणि इनफॅक्ट कधी कधी शिक्षक लोक आमच्या घरच्यांच्या पण टचमध्ये राहून किंवा त्यांनाही वेगळ्या पद्धतीने सेपरेटली किंवा सांगून जे काही मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत होते, हे मला वाटतं ही शेवटची पिढी असेल. याच्यानंतर कोणाला असं काही जे अद्भुत काम या शिक्षकांनी आणि बाकी सर्वांनी केलेलं आहे हे मला नाही वाटत त्याच्यानंतर कोणी अनुभवेल. त्याच्यानंतर ह्या कार्यक्रमासाठी संदीप घुगे, रवी नागरे, निलेश जोशी, भाऊसाहेब खरात, सचिन नागरे, हे सगळ्या मित्रांनी ॲक्च्युली आम्ही बाहेर शहरात असताना मात्र ह्या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे सगळं मॅनेज केलं. एक वेळात वेळ काढून त्यांनी हे केलेलं आहे. आमच्या बॅचमध्ये काही इंजिनियर आहे, काही वेगवेगळ्या क्षेत्रात आहे, पोलीसमध्ये आहे, इव्हन काही मित्र शेतीमध्ये पण आहे. पण ते त्यांच्याही फील्डमध्ये एकदम चांगल्या पद्धतीने काम करतायत. सचिन आहे, निलेश आहे, किरण आहे, त्याच्यानंतर निलेश आहे, हे त्यांच्याही क्षेत्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. आमची 2006ची बॅच आणि त्याच्यानंतर मग बाकी आमचा पुढचा प्रवास मग ज्युनियर कॉलेज असेल, इंजिनिअरिंग वगैरे किंवा काय असेल त्यासाठी झाला. पण आमची 2006ची बॅच खूप अविस्मरणीय आहे. आणि मित्रांनो, जाता जाता एकच गोष्ट सांगेल की
हा जो येणारा काळ आहे हा खूप क्रिटिकल किंवा खूप आव्हानांचा आणि खूप असा कॉम्पिटिशनचा काळ आहे. या काळामध्ये टिकण्यासाठी खूप स्वयंशिस्त आणि खूप अभ्यासाची या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रम सर्व जे बरेचसे विद्यार्थी आपले हे चांगल्या पदावर गेले, म्हणजे बरेचसे इंजिनियर आहे, पोलीसमध्ये आहे, शिक्षक आहे, विविध क्षेत्रामध्ये आज आपल्या शाळेचं गावाचं नाव लौकिक होतं. याचा आम्हा सर्व शिक्षकांना अतिशय आनंद होत आहे. आणि अशाच मुलांनी काही आम्हाला द्यावं ही आम्हाला काहीच अपेक्षा नाही, परंतु तुम्ही आम्हाला भेटायला आले हा मोठा आनंद. त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही आनंद आम्हाला नाही असं मला या कार्यक्रमानिमित्त म्हणावं वाटतं. कारण गेलेली पाखरं 20 वर्षानंतर पुन्हा आली आणि पुन्हा भेटली, हा जो आनंद आहे आमच्यासाठी अतिशय अविस्मरणीय आहे आणि खरोखरच आनंद देणारा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा जे काही संस्कार आहे हे आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी, जेव्हा ही बॅच होती 5-6ला आणि आपलं विद्यालय 92-93 चालू होतं, 10-12 वर्ष आम्हाला 1 रुपया पगार गावचाही नव्हता आणि सरकारचाही नव्हता. आम्ही बिन पगारी यांना शिकवले. 1 रुपया पगार आम्हाला कोणलाही नव्हता त्या काळामध्ये. मला सांगावं वाटतं. आणि विषय म्हणजे मी त्या गडात काम करून उपाशीपोटी कधी कधी भात खाऊन तुम्हाला शिकवलंय. संध्याकाळी भात करायचो मी, मला कंटाळा आला स्वयंपाकाचा. तर खरोखर असे मित्र भेटले त्याचा मला खूप आनंद आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. त्या वतीनं विद्यालयाच्या वतीने मी सुरुवातीला सहर्ष स्वागत करतो विद्यालयामध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने आम्हाला सर्वांना भावके सर म्हटले तसं आम्हाला काही नको, परंतु जसं आई वडिलांना वाटतं तुम्ही जसे बाहेर शिकतायत आणि घरी आल्यानंतर त्यांना जे वाटतं का यांनी आमच्याजवळ राहावं, आमच्याजवळ बसावं, 2 मिनिटं प्रेमाने बोलावं, आणि तीच आमच्या सर्वांची सार्थ अपेक्षा असते. आणि तुम्ही तो आम्हाला क्षण आज या ठिकाणी मिळवून दिला. तुम्ही आले, सर्वजण आम्हाला भेटले आणि खरंच आमचा आनंद अतिशय द्विगुणित झालेला आहे. कुठंतरी लांब गेले आणि प्रेमाचे माणसं 18 वर्षानंतर पुन्हा भेटतात, मुलं भेटतायत. माणसं म्हणण्यापेक्षा आमचे मुलं भेटतात, विद्यार्थी भेटतात, हे आम्हाला सर्वांना खूप आनंद आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे असं आहे, आम्ही ज्या वळणावर आहे आम्हाला एक धडा होता. लेखकांचं नाव आठवत नाही मला, परंतु त्याचं नाव होतं लहानपण देगा देवा. मला पण असं वाटतं, आम्ही पण असे कार्यक्रम केले. आमच्या आता मी 1985च्या बॅचला 10वी सुटलो होतो. आम्ही पण 2दा आश्वीच्या शाळेमध्ये असे मेळावे केले आणि ते पुन्हा पुन्हा व्हावे असं वाटतं. कारण खरंच विद्यार्थी मित्रांनो, लहानपण देगा देवा म्हणतात ना, तुम्हाला असं वाटत असेल आम्ही कधी मोठे होतो आणि तिथून उठून कधी इथं बसतो, पण इथं आल्यानंतर असं नेहमी वाटतं खरंच 10वीच्या वर्गात जाऊन त्या बेंचवर बसावं, खरंच त्या खोड्या करावा, खरंच त्या शिक्षकांचा डोळा चुकून याचा शर्ट ओढावा, असं आम्हाला पण वाटतं. आणि त्या जीवनामध्ये जी मजा आहे, अभ्यास करावा, सरांनी मारलं, ह्या सरांनी मारलं होतं आम्हाला, पण आमची टीम आठवते. तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला जसं आठवतं ना, जाधव सर असतील, गाणे मॅडम असतील, किंवा सगळे आमची टीम जी आठवती, काय करत होतो, कोण करत होतं, आमचे म्हणजे चांगले गुण पण आठवत असतील, वाईट गुण पण आठवत असतील. तुम्ही बोलणार नाही, आतमध्ये बोलव. आम्हाला पण आमच्या सरांचे आठवतं. पण खरोखर मित्रांनो,
मला पण म्हणजे या क्षणी असं वाटतं का मला पण त्या शाळेत जावं, पुन्हा त्या बेंचवर बसावं आणि तो आनंद लुटावा. कारण तो आता मोठं झाल्यामुळं तो आनंद लुटता येत नाही. जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत, सगळं वेगळं आहे. परंतु आयुष्याच्या या वळणावर तुम्ही अजून खूप मागे. माझ्या वयामध्ये आल्यानंतर खरंच मित्र किती गरजेचे असतात आणि मित्र किती महत्वाचे असतात हे खरं म्हणजे आयुष्याच्या नंतर शेवटी फार महत्वाचं असतं मित्रांचं महत्व. कारण तुम्ही मित्रांमध्ये जेवढं राहाल, मित्रांशी जे शेअर करू शकता ते कुणाशी शेअर करू शकत नाही. आणि जर खऱ्या अर्थाने लॉंग लाईफ जर जगायचं असेल तर आपल्या करिअर बरोबरच मित्र जर सांभाळले आणि मित्रांबरोबर जर आनंदी जीवन जर जगले तर निश्चित आपण 2-4 वर्ष निश्चित जास्त जगल्याशिवाय राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आणि हे तुम्हाला मी ज्यावेळेस म्हणतो तुम्हाला हे सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, सवालों की रातें जवाबों के दिन. कई साल हमने गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए हम जवां, हुए हम जवां. था बचपन बड़ा आशिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बिछड़ेंगे मर के भी हम दोस्तों, ना बिछड़ेंगे मर के भी हम दोस्तों. हमें दोस्ती की कसम दोस्तों. पता कोई पूछे तो कहते हैं हम, एक दूजे के दिल में रहते हैं हम, रहते हैं हम. नहीं और कोई ठिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा.
याचा पण व्हिडिओ शूट करायचा का बोला ज्या वेळेला लहान असतं आणि शिक्षकांपेक्षा कमी ज्ञानाची असतात त्यावेळेला आम्हाला आमच्या प्रशिक्षणात बीएडला बीपीएडला असताना असं सांगितलं तर खोटं जे आमच्याकडे नाहीये हे तर मान्य करायलाच पाहिजे कारण आम्ही अनुभवातून पुढे आलो पण तुम्ही समाज पाहताय आणि ज्या वेळेला शाळेतून आपण बाहेर पडतो त्यावेळेला समाजाचा आपला गुरु आहे वर्तमानपत्र आपण जसं म्हणतो पुस्तक आपला गुरु आहे असं म्हणतो समाज पण आपला गुरु आहे फरक एवढाच की समाजामध्ये ज्यावेळेला आपण बाहेर पडतो त्यावेळेला आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा कळत नकळत कुठेतरी उमटत असतो ज्या वेळेला शिक्षक शिकवत असताना असं बोलता यायला पाहिजे किंवा आपण पण त्या लेक्चर स्टँडवर उभं राहण्याची आपली क्षमता तयार झाली पाहिजे किंवा आपल्याला ती संधी मिळाली चालू असते पण जळणघळणीमध्ये वाटा जितका मोठा आई वडिलांचा आहे तितका शिक्षकांचा असतो कारण इथून बाहेर पडल्यानंतर समाजामध्ये तुम्ही पुस्तकं वाचाल किंवा वर्तमानपत्र वाचाल परंतु आपल्या आयुष्यामध्ये चांगली दिशा चांगला मार्ग दाखवणारे चांगले विचार सांगणारे आपल्या हातून कुणी कधीही सहजपणे करून घेऊ शकतं म्हणून आपल्याला इतकं सतर्क राहणं गरजेचं आहे तुमच्या गावाला पाऊस पाणी बरं आहे का किंवा आणखी काय आपल्या कौटुंबिक विषयी तो माहिती आणि मग ज्यावेळेला आपण समजून घ्यायला पाहिजे की अनोळखी व्यक्ती आपली एवढी का असते वाईटपणे चौकशी कदाचित त्याच्या मनात आपल्याबद्दल वेगळं काही आलं असू शकतं आपली पूर्णपणे माहिती कळून कदाचित तो आपल्याला थोड्या वेळाने आपली फसवणूक सुद्धा करू शकतो म्हणून कोणाशी किती कसा बर्ताव करायचा जसं आपण म्हणतो की अनोळखी व्यक्तींना लहान मुलांना आणि वयोवृद्ध व्यक्तींना कारण कोणाचा हात कधी दिसेल पडेल सांगता येत नाही आणि आपण जास्त एखाद्यावर उपकार करायला गेलो जास्त प्रेमाने वागायला गेलो जास्त आपुलकीने वागायला गेलो की ही आपल्या अंगलट येतं मग त्याच्यावेळी आपल्याला सर म्हटले आमच्यासाठी आम्हाला काही नको मग तुम्हाला थोडंच मिनिटात मला संपवायचं आहे मला कारण आपण वेळेचं पण भान ठेवूया आमच्यासाठी आता काही काम नका तुम्हाला जे काही करायचं जसं आपण म्हटलं की आपल्याला आरोग्याचा आणि आजच्या आव्हानात्मक काळामध्ये इथं जर हे वैभव जर टिकवायचं असेल तर तुमच्यासारख्या सुज्ञ पिढीनं ह्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे मी नितांत अतिशय पोटतिडकीनं आणि तळमळीनं मी तुमच्याशी कारण भविष्यात आम्ही इथं असणार नाहीये आणि मग हे सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे कशी तुमच्यावर आहे आज तुम्ही पाठीमागं बघितलं भविष्यातही बघत चला कारण तुमचं भविष्य उज्ज्वल कसं हे आम्ही तर असं म्हणतोय की एका डबक्यामध्ये जसं बेडूक स्नेह सम्मेलन के लिए हम यहाँ उपस्थित हुए सभी प्रिय छात्र आज प्रिय छात्र बहुत बड़े हो गए बहुत खुशी की बात है सभी शादीशुदा हो गए बहुत बड़ी जिम्मेदारी परिवार की भी है बड़े होने के नाते पारिवारिक जिम्मेदारी है गांव की जिम्मेदारी है बच्चों की जिम्मेदारी है जो हमारा बिजनेस है कोई कोई ड्यूटी करता है तो आज की इस युग में किसी को समय नहीं मिलता मुझे बहुत खुशी हुई है कि आपने यह समय निकालकर यहाँ आज उपस्थित हुए विशेष तौर पर ये जो हमारी जो लड़कियां हैं उन्होंने अपना परिवार छोड़ा ड्यूटी छोड़ी और वो यहाँ आए उनका विशेष मैं अभिनंदन करता हूँ कि ऐसे बच्चे छात्र यहाँ फिर वापस आते हैं तो एक परिवार में जैसी खुशी होती है किसी त्योहार में उसी प्रकार की एक खुशी आज हमारे विद्यालय में दिखाई दे रही है और ऐसे जैसे आज इकट्ठे आए ये मुझे नहीं लगता तो यहाँ विद्यालय में छोड़ दो क्योंकि कोई परिपूर्ण नहीं है तुम भी परिपूर्ण नहीं और हम भी परिपूर्ण नहीं है
कोई ना कोई कमी किसी भी व्यक्ति में रहती है। तो जो कोई गलती है, जो कोई आपको अच्छा नहीं लगा वो छोड़ दो और अपने भविष्य में अपने जो परिवार है, अपने जो बच्चे हैं उनको अच्छा। आज तुम्ही सर्व 2005-06 सालच्या बॅचचे विद्यार्थी आणि आज अचानक 17-18 वर्षानंतर तुम्ही सर्वजण इथं आलात. इथे गावात असणार आहे भेटला अतिशय आनंद झाला. तुमच्याप्रमाणेच आमचंही पण याच महिन्यात 4 नोव्हेंबरला गेट टुगेदर झालं होतं. आम्ही पण आमचे मित्र होते 10वीचे आमचे. उद्या आम्हाला गुड आफ्टरनून. गेली 2005ला मी आलो आणि 6ला तुम्ही 10वी झालेली. आणि आल्यानंतर मला वाटतं मी तेव्हा भूमिती शिकवलं. आता सध्या मी सायन्स फर्स्ट आता 5वी ते 10वी पर्यंत. आता विज्ञान आणि गणित आहे माझ्याकडे, 2 वर्गाचं गणित आहे, बाकी विज्ञान आहे. विज्ञानाचा एक सिद्धांत आहे बघा, 2चा सिद्धांत मी तुम्हाला सांगतो. आता खरं तर आपण सगळे त्याने एक्झिस्टन्स साठी जो जास्त स्ट्रगल करेल, तो जास्त नव्हे सुद्धा, त्याने खूप स्ट्रगल केलाय प्रत्येक गोष्टीला. त्यांना प्यायला पाणी नव्हतं, मुलींना तर आपल्याकडे शौचालय नव्हतं, म्हणजे किती वाईट परिस्थिती होती. ही गंभीर गोष्ट आहे. हल्ली आपल्याकडे एक स्थायी विकास संस्था म्हणून एक काम करते NGO, त्यांनी आता मुलींसाठी शौचालय बनवून दिलं. म्हणजे इतकी भयंकर परिस्थितीमधून तुम्ही शिकलाय. तुम्हाला प्यायला पाणी नव्हतं, गावात कोणी पाणी देत नसेल प्यायला, अशा परिस्थितीमधून तुम्ही सगळं केलं. आणि आज तुम्ही कुठेतरी स्थिर झाल्यानंतर जेव्हा तुम्ही मागं वळून इकडं पाहिलं, तर मला असं वाटतं की जितका जास्त स्ट्रगल आपल्या वाट्याला येईल तितके जास्त मजबूत आपण होत असतो. किरण आता इथं पोलीस भरतीची तयारी करायचं, खूप मेहनत करायचं. मी पाहिलंय म्हणजे एखाद्या गोष्टीला आपल्याला संधी नाही मिळाली म्हणून अपयशी नाही, आपण वेगळ्या गोष्टीमध्ये आपण चांगलं यश मिळवू शकतो. जसं निलेशचा आता 240-40 कॅन कोणाचीच नाही गावामध्ये, थोडं भरून आणतो दुधाचं. म्हणजे व्यवसाय त्याचा बघा किती चांगला आहे. तो स्ट्रगल तुमच्या वाट्याला आला होता, त्या स्ट्रगलला तुम्ही यशस्वीपणे सामोरं गेला म्हणून तुम्ही आज येतात. भविष्यात अनेक आणखी स्ट्रगल येतील तुमच्या वाट्याला, पण तुमचं बेस ती मेहनत केल्यामुळे पक्का झालेला आहे असं आम्हाला वाटतं. याचं कारण शासनाकडून कुठल्याही प्रकारचं शाळेला येस कमिंग मॅन प्लीज तर असं काही मदत भेटत नाही. म्हणजे आमचा पगार सोडला तर फार काही शाळेला नाही. आणि गीते सरांना भात बनवायला पैसे देते सरकार, म्हणजे मुलांना सध्या. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने आज एक असा क्षण मी तर स्वतः या ठिकाणी अनुभवतोय. कारण तरी काही वक्ता जरी पडले म्हणजे भेटायचे तर मी जवळ होते आणि अतिशय चांगलं सहकार्य तुमचं होतं. आणि खऱ्या अर्थाने 5वी ते 10वी तुम्ही या ठिकाणी शिकलात आणि जो काय आपला प्राथमिक शिक्षणाचा जो काही पाया आहे तो भक्कम झाला. आणि आपण 10वी नंतर या ठिकाणाहून बाहेर पडल्यानंतर खऱ्या अर्थाने जगामध्ये काय चाललंय याचा अनुभव घेण्यासाठी जी स्पर्धा जगामध्ये सुरू असते त्या स्पर्धेच्या बरोबर तुम्ही चाललात आणि आपापल्या कर्तृत्वाच्या जोरावरती तसंच योग्य असं मार्गदर्शन आपल्याला मिळालं. त्या मार्गदर्शनाच्या जोरावर आपण आपल्या क्षेत्रामध्ये उत्तुंगाशी बरोबर आपण गाठली. आपण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुणी पोलीस असेल, कुणी इंजिनियर आहे, काही व्यावसायिक आहे, काही उत्तम अशी शेती करतात. तर खऱ्या अर्थाने हे जे आपण करतो या मागं आपलं मोठं म्हणजे काही कष्ट असतील. तसंच आपण भविष्यामध्ये आपल्याला नेमकी कोणत्या वाटेने जायचंय याचा अचूक अंदाज आपण घेतल्यानंतर बाहेर बसत आम्हाला पुढे बघितलं किती सर इकडे म्हणे खरंच कसं नाही म्हणे मॅडम तर हुशार आहे म्हणे नाही हो म्हणजे काही शेत नाही म्हणे पुढे घेतलं म्हणजे असं एक अनुभव आहे माझा.
जो काही बदल होता त्याच्यामध्ये आता खूप चेंज झाला आणि ते पाहून खूप अभिमान वाटलं. शाळेच्या आठवणी सांगायला म्हटलं तर खूप काही आठवणी होऊन गेल्या. शिक्षकांचे मार आज आठवतात, पण त्याची बात खाल्ल्यानंतर आम्ही जे आज घडलो ते आज त्याचाच एक फळ भेटलं असं वाटतं. एवढं थांबतो. असं वाटतंय की मला तर आतमध्ये आल्यावर जरा ते रिमाइंड झालं की असेच असायचे आम्ही सगळे, फक्त आमच्या ना बॅच अशा लागलेल्या होत्या. मला वाटतं त्यावेळेस 5-5 जण, पण 17 वर्षानंतर पण सगळ्यांच्या लक्षात आम्ही कुठे बसत होतो. जे आम्हाला अपेक्षित होतं जे ठरवून आम्ही असं चाललं शॉर्ट नोटीस मध्ये, एक तर वेळ मिळेल की नाही सगळ्यांना, मग परत किती हा म्हणतील, किती लोकांना शक्य होईल. पण आमचे मित्र जेवढे छान आहे सगळ्यांनी वेळ काढला आणि ते भारी वाटलं. असं म्हणजे सगळे कामामध्ये बिझी आहे, नाही होत शक्य कधी कोणाला. पण ठीक आहे, आम्ही सगळे आपापल्या जागेवर योग्य आहोत, सगळे त्याच्या पद्धतीने सगळे स्टेबल आहे आणि यापुढे आम्ही अशाच राहणार. आज हा आमच्यासाठी ही सुरुवात आहे. आज आमची सुरुवात आहे. सकाळी आपले बाबुळके सर जसे भावनिक झाले त्याप्रमाणे मला ज्या काही गोष्टी बोलत नाही आता, परंतु ज्या काही गोष्टी कळल्या त्या गोष्टीबद्दल संदीपला, रवीला, सगळ्यांना माहिती. मला म्हणजे मी त्या गोष्टीतून गेलेलो आहे, त्यामुळं ती गोष्ट कोणासोबत होऊ नये. झाली तरी मला असं वाटतं की मला जो त्रास होतो काय असतो, त्यामुळं असं मला वाटतं की त्या व्यक्तीसोबत तसं होऊ नये, म्हणून मी असं भावनिक होऊन जातो. सर खरं सांगायचं झालं ना की सुरुवात मी आणि संदीप, तुला तो मीच केली आणि संदीप, रवी यांना म्हणजे या सर्वांना एकत्र गोळा करण्याचं. यातले जवळजवळ आता 55% लोक नाही येते जे आहेत कनेक्टिव्हिटी मध्ये. मला आणि जुने सहकारी आपण आज जवळजवळ 16 ते 18 वर्षानंतर एकत्र भेटतोय, त्यामुळे मलाही सुचत नाही काय बोलावं. तरी पण आपल्या शिक्षकांनी जे सांगितलं त्याची जी रिक्वायरमेंट आहे ती आपण पूर्ण करण्याचा परत भविष्यामध्ये जर आपला कार्यक्रम झाला तर त्याचाही विचार करू. सगळ्यांचं मन मोकळं केलं, सरांशी बोललो, सरांनी आपल्या म्हणजे एवढं भावनिक होऊन बोलले सर की आपल्याला ते बालपण आठवलं. बालपणातून आपण कुठं आलो, मॅडम जसं म्हणताय आपल्या शाळेत कधी गॅदरिंग झाली. त्यानंतर अर्ध्या जणांची रिस्पॉन्स आले, अर्ध्या जणांचे आले नाही. आमच्याकडे मुलींचे नंबरच नव्हते कोणाकडे. हिच्या रोहिणीचा पण नंबर माझ्याकडे पण नव्हता, त्याच्याकडे पण नसेल. बाकीच्यांचा कॉन्टॅक्ट झाला नाही. त्यानंतर आता जो योग जुळून आला, आता जो योग जुळून आला तो त्यांनीच केला. त्यांनी मला सांगितलं की असं असं करायचं, मी म्हटलं तुम्ही सुरुवात करा, मी आहे कंटिन्यू, आम्ही येतो. बाकीच्या लोकांची जिम्मेदारी माझी, मी येऊन येतो. हे आमचा स्नेहसंमेलनाचा जो विषय होता हा आम्ही आमच्यामध्ये ठेवला. आम्ही रोज सकाळी संध्याकाळी व्हिडिओ कॉलिंग वर ज्याला जसा टाइम भेटेल तसं आम्ही जॉईन व्हायचो. या कार्यक्रमासाठी येण्यासाठी मी माझं 24 दिवसाचं टार्गेट 20 दिवसात पूर्ण करून स्लॅब भरून मी आधी झालेलो आहे. मी पूर्ण माझ्या लेबर टीमला सांगितलं, तुम्हाला वाटलं तर माझ्याकडून 5,000 घ्या, पण हे लवकर काम करा. या कार्यक्रमात रिस्क घ्यायची एक छोटा अनुभव तिथून सुरू झाला. त्याच्यानंतर एकदम शॉर्टकट मध्ये सांगतो, गीते सरांचं आपल्या गावची परिस्थिती, पोरांची परिस्थिती ना हंबल होती, म्हणजे एकदम जेमतेम होती. गीते सरांनी 10वीला बोर्डाच्या परीक्षेच्या आधी सांगितलं की तुमची परिस्थिती, आता त्यांना या गावच्या बद्दल चांगलंच नॉलेज आहे, तर त्यांनी सांगितलं की बघा तुमचे आईवडील, तुमची परिस्थिती, तुमचे भावंड वगैरे एकदम क्रिटिकल परिस्थितीतून गेलेले. तुमचे आईवडील तुम्हाला काही मोठं असं प्रोजेक्टर किंवा लाईट किंवा असं काही एकदम चांगला बॅकग्राऊंड नाही देऊ शकत, मात्र कंदील देऊ शकतात, जो की तुम्हाला लांबचा प्रकाश नाही दिसणार, तुमच्या जवळचा दिसेल. आणि जसजसे तुम्ही पुढे जाणार तस तसं तुम्हाला तुमचा मार्ग सापडत जाईल. जास्त काही एक्सपेक्टेशन ठेवू नका लाईफमध्ये तुमच्या फॅमिलीकडून. तर तो एक अनुभव न विसरण्यासारखा आहे. आणि जाधव सरांचं असं आहे की मी इयत्ता 1ली ते 9वी पर्यंत कधी गणितात पास नाही झालो, कारण म्हणजे काही गरजच नाही आपल्याला गणितात पास व्हायची. चाललंय 10वीला आल्यावर गणितात पास नाही झालं तर पुढे नाही जाणार.
ही एक भीती होती. आणि घरी असं माहिती होतं की इंजिनियर व्हायचं असेल तर गणितात पास. बच्चों तुम हो